गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट म्हणजे 10 मिनिटात होणारे रसमलाई मोदक कसे करायचे हे बघणार आहोत। हे मोदक करायला जेवढे सोपे आहेत ना तेवढेच ते चवदार सुद्धा आहेत बरं का। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे पनीर, मिल्क पावडर, काजूची पावडर, अगदी थोडं दूध, पिस्त्याचे काप, केसर आणि वेलचीयुक्त सिरप। तर या ठिकाणी तुम्ही केसराच्या काड्या दुधात भिजवून त्या वापरल्या तरीही चालेल आणि नंतर वेलची पावडर असंही वापरू शकता। थोडं तूप घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी जे पनीर आहे ते आपल्याला मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे। तर पल्स मोडवर किंवा चालू बंद असं करून हे जे पनीर आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता इथे गॅसवर एक जाड तळाची कढई घेतली आहे, त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे। तर यामध्ये तूप अगदी 1 चमचा वापरलेला आहे। तूप वितळलं की मग आता यामध्ये घालायचं आहे जे आपण मिक्सरला पनीर फिरवून घेतलं होतं ते सगळं पनीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पनीर तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग यात टाकायची आहे मिल्क पावडर, त्याचसोबत यात टाकायची आहे साखर। तर इथे मी भुरा साखर वापरलेली आहे कारण जी मिल्क पावडर आहे ती देखील चवीला गोड असते, त्यामुळे मग इथे 4 चमचे भुरा साखर वापरलेली आहे। तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण इथे ठेवू शकता। आता हे सगळे जिन्नस नीट व्यवस्थित एकत्र करून 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचेत। फार परतायचं नाही आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मात्र कमीच ठेवायची आहे। आता यामध्ये टाकायची 1 वाटी काजू पावडर, जी आपली रोजच्या वापरातली वाटी असते त्या वाटीने इथे मी 1 वाटी काजू पावडर घेतलेली आहे आणि दूध मात्र इथे अगदी 2 ते 3 चमचेच वापरायचं आहे, त्यापेक्षा जास्त दूध यामध्ये टाकायचं नाही आहे। आता हे सगळे जिन्नस नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अजूनही कमीच आहे। तर 2 ते 3 मिनिट हे जिन्नस नीट व्यवस्थित एकत्र करून घेतले तर त्याचा असा सैलसर इथे गोळा तयार झालेला आहे। अजून आपण 2 ते 3 मिनिट हे जे मिश्रण आहे ते असंच परतून घेणार आहोत, म्हणजे हे जे मिश्रण आहे हे थोडंसं घट्टसर होईल। यात साखर टाकलेली असल्यामुळे आणि थोडा दुधाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे थोडंसं सैलसर झालेलं आहे, परंतु हे सगळं मिश्रण नीट मिळून देखील आलेलं आहे। तर 2 ते 3 मिनिट अजून परतल्यानंतर हे पहा हे मिश्रण जे आहे ते अजून थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि जसजसं हे मिश्रण थंड होत जाणार ते अजून थोडं घट्ट होत जाईल। तर आता हे सगळं आपण एका ताटात काढून घेऊयात। तर आता हे सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं की त्यानंतर मग यामध्ये आपण टाकणार आहोत केशर वेलची सिरप। तर इथे मी केशर वेलची सिरप वापरलेलं आहे, परंतु जसं की आधी सांगितलं इथे तुम्ही दुधामध्ये केशर भिजवून तेही वापरू शकता आणि त्यानंतर मग याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकायची। आता हे जे सिरप आपण या मिश्रणात टाकलेले ते अगदी व्यवस्थित ह्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे। हे सिरप टाकल्यामुळे ह्या मिश्रणाला किंवा जे आपण मोदक बनवणार आहोत त्याला छान कलर येतो, त्यामुळे हे वापरलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे हे ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तर एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा कुठल्याही चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे मग ते लवकर थंड होईल। तर एक साधारण 10 मिनिटानंतर चेक केलं तर मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि हाताने चेक केलं तर ते मिश्रण बिलकुलही हाताला चिकटत नाही आहे। आता ह्याचे मोदक करायला घेऊयात। तर मोदक करण्यासाठी मोदकाचा जो साचा आहे तो इथे वापरलेला आहे, त्याला इथे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। फार तूप लावण्याची आवश्यकता नाही, अगदी थोडंसं तूप लावायचं आणि या साच्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे, म्हणजे जे रसमलाई मोदक आहे ते दिसायलाही खूप छान दिसतात। आणि त्यानंतर मग जे आपण हे मोदकाचं मिश्रण बनवलेलं आहे ते ह्या साच्यामध्ये अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। साचा बंद करायचा आणि जे अतिरिक्त मिश्रण आहे ते काढून टाकायचं आणि थोडंसं हे प्रेस करून हा मोदक इथे बनवून घ्यायचा। थोडं प्रेस करून केलं म्हणजे जे कळ्या आहेत मोदकाला ते छान दिसतात। तर हे पहा एकदम सुंदर असा आपला हा रसमलाई मोदक इथे तयार झालेला आहे। याच प्रकारे आपण राहिलेल्या मिश्रणाचे पण असेच मोदक तयार करून घेणार आहोत। तर इथे आपले सगळे रसमलाई मोदक करून तयार झालेले आहेत। करण्यासाठी मोजून मला इथे फक्त 10 मिनिट लागलेले आहेत, फारसा वेळ देखील लागलेला नाहीये।
तर तुम्ही पण या गणेशोत्सवात अशाच प्रकारे रसमलाई मोदक नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।